हो महाराज काळे, युवा कीर्तनकार विशाल महाराज जाधव नाही का या ठिकाणी आलेले आहेत. विनेकरी बाबा या ठिकाणी आहे. आदरणीय ज्यांचा आमचा गेले 10-12 वर्षापासून परिचय आहे असे आदरणीय आदिनाथ हरगोडे अध्यक्ष आपल्या संस्थांच्या ठिकाणी आलेले आहेत. परमादरणीय यांचा मी अगोदर उल्लेख केला. या ठिकाणी परमादरणीय योगी अखिलनाथ महाराज नरेश्वर मंदिर महाराज एकदम वेळेवर या ठिकाणी आलेले आहेत. बाकीचे सीताराम महाराज कांचन पांडुरंग सप्ताह अध्यक्ष, त्याप्रमाणे ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हरिभक्त परम गोरखनारायण भुजबळ सावता परिषद अध्यक्ष, त्याप्रमाणे भैरवनाथ भजनी मंडळ, पांडुरंग सेवा भजनी मंडळ, त्याप्रमाणे हार्मोनियम जे वाजवत आहे परमादरणीय जाधव महाराज आहेत. टाळकऱ्यामध्ये भोसले महाराज आहे, गरुड महाराज आहे, पाटील महाराज आहेत, भुजबळ महाराज आहे, बाळू महाराज मोरे आहे आणि विकास हरगुडे आदी करून आपण सर्व मंडळ या ठिकाणी आलात. आपला सुंदर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. अशी सुंदर टाचणी पडेल तरी आवाज येईल असे त्यांच्याकडे टाळ्या त्या ठिकाणी वाजवा. अतिशय सॉफ्ट आवाज आणि सुंदर प्रकारचे ऑपरेटिंग या ठिकाणी अशा प्रकारचा करतात. भुजबळ आदी करून त्यांचा असणारा परिवार यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ 11 पुण्यस्मरणाचा कार्यक्रम सुंदर या ठिकाणी आखीव आणि रेखीव त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. मला वाटतं ज्या वडिलांनी ज्या पूर्वजांनी आपल्याकरता हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी त्या ठिकाणी केलं, आज भुजबळ परिवारांकडे जे ऐश्वर्य तुम्हाला पाहायला भेटतो ना, मला वाटतं आदरणीय त्यांच्या पूजनीय वडिलांमुळे त्या ठिकाणी आहे. त्याच कालखंडामध्ये क्षेत्र जर त्यांनी ठेवलं नसतं तर मला वाटतं एवढी धनसंपदा एवढी लक्ष्मी त्या ठिकाणी पाहायला भेटली नसती. ही आदरणीय वडिलांची कृपा त्या ठिकाणी आहे. बघा, ज्ञानोबारांची ओवी आहे. ज्ञानोबारे म्हणतात जिथं संपत्ती आहे आणि देण्याचं दातृत्व आहे ना, ते माणसं सामान्य नाही तर ती माझी विभूती आहे. संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आल्या एक ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथे संपत्ती आहे, देण्याचं दातृत्व आहे. भगवान सांगतात, भगवान परमात्मा आपल्या करता एक मोठं मन त्या ठिकाणी करतात. ती माणसं सामान्य नाही, ती एक माझी विभूती आहे. काही माणसांना देण्याची इच्छा आहे, थोडा नॉर्मल विकू ठेवला एक पॉईंट तरी काय इच्छा आहे, पण खिशामध्ये हात घातला तर 2 रुपये सुट्टे हाताला त्या ठिकाणी लागतात. देण्याची इच्छा आहे पण जवळ त्या ठिकाणी नाही. काही माणसाकडे भरपूर आहे पण देण्याची मात्र इच्छा त्या ठिकाणी नाही. भाग्यवान माणसं असतात ज्यांच्याकडे आहे आणि देण्याची इच्छा त्या ठिकाणी आहे. या भुजबळ परिवाराने आपल्या वडिलांचं आजोबाचं पुण्यस्मरण केलं नाही तर मला वाटतं समाज नाराज होईल अशातला भाग नाही. पण हा आपल्या अंतःकरणाचा मोठेपणा आहे. ज्ञानदान अन्नदान आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त घडावं हाच एक परिवारांचा उद्देश आहे. संत महात्मांनी लिहून ठेवलं, द्रव्याचं दान करताना विचार करावा पण अन्नदान करताना सर्वांना द्यावं. सर्वभूती द्यावे महाराज संघ सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचारून. अन्नदान करताना भुके दिले द्यावे अन्न. अन्नदान पाहिजे असेल तर आपण अमरनाथ यात्रेला जा, किती अन्नदान त्या ठिकाणी करतात. नाही जमलं तर आपल्या जवळ
नर्मदा माता परिक्रमा आहे. एकदा पायी पायी नर्मदा परिक्रमा करून त्या ठिकाणी बघा. परिक्रमेमध्ये स्वामी 2 लाख लोक त्या ठिकाणी आहेत. परिक्रमेमध्ये प्रत्येक 10 किलोमीटरला मुक्कामा करता 15 ते 20 माणसं असतात. एकूण अंतर ओंकारेश्वर, अरब सागर ते अमरकंटक 4 राज्य लागतात. हरगुडेच आहे. प्रत्येक 10 किलोमीटरला 10 ते 15 20 लोक मुक्कामाला आहे. एकूण अंतर आहे 3700 किलोमीटरचं. भाग्य आमच्या जीवनातला तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद. मागच्या वर्षी आमची 100 दिवसामध्ये म्हणजे 3 महिन्याने 10 दिवसामध्ये नर्मदा मातेनं आमच्याकडून पायी परिक्रमा करून घेतली. आदरणीय भुजबळ साहेब आमचे स्टेटस बघायचे आणि सांगायचे, महाराज यात्रेच्या दर्शनाच्या निमित्ताने आम्ही पुढे जाणार आहोत, पण तुमची आम्ही भेट घेणार आहोत. पण मला वाटलं यांचं कसलं येणं होणार आहे. म्हटले बिचारे आपली भावना व्यक्त त्या ठिकाणी केली. पण काय आश्चर्य, आम्ही समुद्र ओलांडला. पलीकडचा गुजरात आणि एमपीचा प्रवास सुरू त्या ठिकाणी केला. एक छोटीशी मिनी ट्रॅव्हल्स, आदरणीय भुजबळ साहेब त्यांचा परिवार, काही वारकरी मंडळी घेऊन 10-12 लोक एका गाडीनं नेमकं त्या हायवेने त्या रोडनं प्रवास करत होते. उलट्या दिशेने 3 महिन्यापासून आमच्या वाढलेल्या दाड्या, धोतर नाही लुंग लावलेली आहे, बंडी घातलेली आहे, डोक्यामध्ये असणारी कान टोपी आहे, पाठीवरती असणारी ट्रॅव्हल सॅक त्या ठिकाणी आहे, पायामध्ये सँडल आहे, हातामध्ये काठी आहे, एका हातामध्ये कमंडलू आहे. आमचे एक गैनाथ महाराज, आम्ही दोघं त्या रस्त्याने उलट्या दिशेने चालून त्यांचा तिकून प्रवास होता. त्यांनी आम्हाला क्रॉस केलं, पण त्यांनी ओळखलं आम्हाला. या अवतारामध्ये सुद्धा माग गाडी वळवली, गाडी थांबवली. गाडीतून उतरताना बघितलं, मला सुद्धा आश्चर्य वाटलं की हे एका महात्म्याला भेटण्याकरता आले. मी त्यांना कधी आले, कुठं चालले हे नाही विचारता. मी त्यांना विचारलं, तुम्ही आम्हाला ओळखलंच कसं या अवतारामध्ये त्या ठिकाणी. मला सांगायचं, अंतःकरणामध्ये भेटीची आतुरता त्या ठिकाणी असेल ना, तर माणसं त्या ठिकाणी पोहोचल्याशिवाय राहणार नाही. बघा, आमचे संत महात्मे सांगतात, ते माझे सोया रे सज्जन सांगा महाराज सांगतात, ते माझे सोय रे सज्जन सांगाते, पाय आठविते विठोबाचे. आदरणीय हरगुडे साहेबांचा आमचा फोन झाला. सांगितलं त्याला भेटीची ती आतुरता त्या ठिकाणी राहते. बघा, पण या कलियुगामध्ये भगवंताने तुम्हाला दिलं ना, चांगल्या साधने करता, सत्कार्या करता, त्याचा निश्चित उपयोग त्या ठिकाणी करा. जगाची परिस्थिती आपण बघा, खेडेगावाची परिस्थिती बघा. 400 रुपये रोजा करता, सकाळचे 6 ते संध्याकाळचे 6 पर्यंत काही माणसं त्या शेतामध्ये ड्युटी त्या ठिकाणी करतात. जर आपण खेडेगावाचा अभ्यास त्या ठिकाणी करा, 15,000 रुपये महिनावारी माणसं नोकरी करतात. आमच्या खेडेगावामध्ये 7,500 रुपये रोजावारी. पतसंस्थेमध्ये काही असणारे मुलं काम त्या ठिकाणी करतात. पण या कलियुगामध्ये लक्ष्मी प्राप्त होणं आणि त्याचा सदुपयोग करणं, मला वाटतं हे चांगल्या पुरुषाचं लक्षण आहे. आमच्या संतांनी हे सर्व करून परमार्थ त्या ठिकाणी केलाय. संतांचा विचार त्या ठिकाणी केलाय. असा समाज नाही की ज्या समाजामध्ये संतांनी अवतार घेतला नाही. मोठमोठी माणसं साहेब आता या ठिकाणी आलेली आहेत. सर्वांची नावं माणसं आपल्याकडे येतात म्हणजे त्यांना काही उद्योग नाही अशातला भाग नाही. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. सासऱ्याला लग्न असतं
नवे नवे रत्नागिरीला जरी लग्न असेल ना, माणसं म्हणतात नाही हो, माझ्या 2 मुलीच्या लग्नाकरता त्या माणसाने धावपळ केली. रत्नागिरीला लग्न असेल ना तरी तो पुण्यावरून गाडी करून तिथं जातो. याला म्हणतात प्रेम. विढळा विढळा. समाज नाही की ज्या समाजामध्ये संतांनी अवतार घेतला नाही, सर्वांचा विचार केला तर मराठा कुणबी समाजामध्ये तुकोबार आहे. तुका म्हणे आम्ही जातीचे कुणबट, सापडले वाट वैकुंठाचे. ब्राह्मण समाजामध्ये एकनाथ महाराज, अधिकृत ज्ञानोबा आहे. कुंभार समाजामध्ये गोरोबा काका, चंबार समाजामध्ये रोहिदास महाराज, नावी समाजामध्ये सेना महाराज, माळी समाजामध्ये सावता महाराज, शिंपी समाजामध्ये नामदेव महाराज, सोनार समाजामध्ये नरहरी महाराज, तिन्ही समाजामध्ये संताजी जगनाडे महाराज, सुतार समाजामध्ये जलोजी मळोजी महाराज, परीट समाजामध्ये गाडगे महाराज, वंजारी समाजामध्ये खाली भगवान बाबा, वामन भाऊ. एवढंच काय कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नाविदान विष्णुदास. अजून एक प्रमाण सांगतो, जो का मिळा बंका जातीचे महार आणि त्यासी सर्वेश्वर ऐक करी. ज्यात न पूज्य संत की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहन दो म्यान. नदीचं मूळ पाहू नये आणि ऋषीचं साधूचं कुळ पाहू नये. यातायाती धर्म नाही विष्णुदाचा. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय हा आईचा वेदशास्त्री. धनगर समाजामधील राजमाता आयल्यादेवी होळकर आहे ना, यांना विसरून चालणार नाही. साहेब 12 ज्योतिर्लिंग आहे, पण त्यातील 9 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे. त्या नर्मदेच्या तीरावर महेश्वर या ठिकाणी राजघाट बघितला असेल, अर्धा किलोमीटरचा राजघाट अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला आहे. 21 वर्ष मध्य प्रदेश मध्ये महेश्वर या ठिकाणी राजमाता राहिलेली आहे. अजूनही 1.5 किलो वजनाचा सोन्याचा पाळणा भगवंता करता त्यांच्या त्या पूजेमध्ये आहे. सरकारी सिक्युरिटी त्या ठिकाणी आहे. नवे शिवभक्त त्या ठिकाणी होत्या आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे कायम शिवलिंग असायचे. विढाला विढाला. या संतांनी ही कार्य त्या ठिकाणी केले. संतांनी तुम्हाला व्यवहार पण शिकवला, परमार्थ पण त्या ठिकाणी शिकवला. विज्ञान आणि अध्यात्माची संतांनी सांगड त्या ठिकाणी घडवून दिली. असा असणारे संत महात्मे नाही की ज्यांनी आपला परंपरेचा व्यवसाय त्या ठिकाणी केला नाही. आमचे जगद्गुरु तुकोबार आहे. शेती कशी करावी तुकोबारांनी सांगावं. निवडून यातना शेती करावी जाताना, शेती करावी जाताना, शेती करावी जाताना. निवडून यातना शेती करावी जाताना, शेती करावी जाताना, शेती करावी जाताना. महाराजांना निवडून यातना शेती करावी जतन. लवणामध्ये विहीर घेतली, जमीन टेकाडाकडे आहे, पाणी कसं न्यावं तुकोबारांचा अभंग आहे. बळ बुद्धी विचवण्या शक्ती, उदक चालवावे युक्ती. बळ बुद्धी युक्ती आणि शक्तीचा प्रयोग करा, मग टेकाडाकडे पाणी त्या ठिकाणी घेऊन जा. आमच्या तुकोबारांनी महाराज व्यापार केला.
वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या, 1000 रुपयाच्या मिरच्या घेतल्या, त्याचे 1250 रुपये त्या ठिकाणी बनवायचे. 1 रुपयाची वस्तू घेतली तर त्याचे 1.25 रुपये त्या ठिकाणी करावे. याला व्यापार त्या ठिकाणी म्हटलं जातं. व्यवसायानिमित्त फळ देत असे संचित. माल केवढ्याचा घेतलाय, विकला केवढ्याचा. घरचं जरी किराणा दुकान असेल ना, पण घरी किराणा किती नेला हा यादी करून त्या ठिकाणी न्यावा, त्याचा हिशोब ठेवावा, त्याचा ताळा ठेवावा. आणि ज्यांनी ताळा ठेवला नाही ना त्याचे अवकाळा झाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे ताळा नाही त्याचे अवकाळा, नाही त्याचे अवकाळा, नाही त्याचे अवकाळा. तुका म्हणे ताळा नाही त्याचे अवकाळा, नाही त्याचे अवकाळा, नाही त्याचे अवकाळा. तुका म्हणे ताळा नाही त्याचे अवकळा. सावता महाराज शेती सोडली नाही. नवे नवे कांदा असेल, मुळा असेल, कांदा मुळा भाजी अवधी मिठा भाजी. 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 लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवधी मिठा भाजी. 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 मिठा भाजी. कांदा मुळा भाजी अवके विठाई माझे किंवा विठाबाई माझी. लसूण मिरची कोशिंबिरी अवघा झाला माझा हरी. सांगायचं तात्पर्य संत महात्मा आपला उद्योग करून परमार्थ केलाय. सेना महाराज आम्ही वारीक वारीक अजमत करू बारीक काम करू नखे काढू याच्यामध्ये पूर्ण वेदांत आहे. संत गोरोबा काका गाडगे मडके विटा बनवण्याचा व्यवसाय गोरोबा काकांनी त्या ठिकाणी सोडला आहे. नामदेव महाराज कपडे विणण्याचा व्यवसाय त्यांनी केला आहे. नरहरी महाराज यांनी सुद्धा आपला अलंकार बनवण्याचा व्यवसाय त्या ठिकाणी केलाय. संतांनी आपला व्यवसाय केलाय. भगवान परमात्मा त्या व्यवसायाला चालना देण्याकरता सहकार्य करायचं. सज्जन कसा या विकू लागे मास माळ्या सावत्याच भरपू लागे. संत महात्मा एकत्र आले. नवे नवे सर्वांचं सार संतांनी काढलं आणि काय लिहिलं. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. भगवंताला शरण जा, भगवंताचं नाम चिंतन करा. जिने हा जीव दिला दान करीन चिंतन जग जीवनारा. हे प्रमाण आपण त्या ठिकाणी बघा. ज्याने हा जीव तुम्हाला दान दिलाय. साहेब तुमच्याकडे कोरोना आला होता का हो? आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोरोना आला होता, खेडोपाडी आला होता. ते म्हणता असं काही महाराज पूर्ण महाराष्ट्रावर, भारतावर आणि जगावर कोरोनाचं सावट त्या ठिकाणी होतं. जे काही माणसं गैरहजर आहेत ना कोरोनामध्ये त्यांना ग्रासलं बघा. आपले फार जवळचे माणसं कोरोनाच्या विषयामध्ये अडकले, त्यांना आपला प्राण गमवावा लागला. मला वाटतं आपण त्याच वातावरणामध्ये
आपण त्याच वातावरणामध्ये होतो काय, आपल्याला हवा वेगळी त्या ठिकाणी होती काय? बरं, जे लय जपतात ना त्यांना तर आणखीन त्रास त्या ठिकाणी झालाय. मला वाटतं भगवान परमात्माने तुम्हाला आणि मला या महारोगातून वाचवलं ना, निश्चित काहीतरी विधायक कार्य करण्याकरता जिवंत ठेवला असावा. विठला विठला जेणे तुम्हाला हा जीव दान दिला त्या भगवंताचं नाम चिंतन करावं. प्रत्येक युगामध्ये भक्तीचं साधन वेगळं सांगितलं आणि या कलियुगामध्ये मात्र भक्तीचं साधन वेगळं सांगितलं. कृतय तो विष्णू त्रेताया भेजतो मुखे द्वापारी परिचर्यानाम कलो तद हरी कीर्तना. कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देली मिटी नामस कीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरेची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. ज्ञानोबा ब्रह्मचारी होते, ज्ञानोबा संन्यासी होते, ज्ञानोबा योगी होते. पण मला ज्ञानोबा म्हणतात तुम्ही योग करू नका. योगाची वाटा जे निघाले का सुबटा तया दुःखाचा वाटा भागाला. योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दम्म धर्म. संसारामध्ये राहा पण असोनी संसारे जीवे विकू करी वेद शास्त्र बारी बया सदा. वाह क्या बात है, आवाज संसारी असावे असुनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. सत्यवादी करी संसार सकाळ आलिप्त कमळ जळी जैसे. असं प्रपंचामध्ये राहून भगवंताचं नाम चिंतन जो साधक करेल ना, तुकोबारे म्हणतात त्या साधकाचा देह सुद्धा पवित्र होईल आणि वाणी सुद्धा पवित्र होईल. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. 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 पवित्र भावानी पुण्यवंत. सर्व
म्हणता पवित्र तो देह वाणे पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. आदरणीय बाबांचा विचार त्या ठिकाणी केला. पंढरपूरचे आळंदीचे ते वारकरी त्या ठिकाणी होते. मला वाटतं ते संस्कार आपल्या कुटुंबावर दिल्यामुळे अत्यंत पुण्य स्मरण त्या ठिकाणी होत. भगवंताचं नाम चिंतन प्रपंच बघून ज्ञानोबारे म्हणतात जास्त वेळ द्यायची पण गरज नाही. तरी गायशे करी या आठा प्रहारा माझारी मोटके निमिष बरी देतो जाय. ज्ञानोबारे म्हणतात 8 प्रहरापैकी तुम्हाला 8 प्रहर माहिती आहे का? रात्रीचे 4 प्रहर आणि दिवसाचे 4 प्रहर, एकूण 8 प्रहर आहेत बघा. आपल्याला साहेब 2च प्रहार माहिती आहे, दुपार आणि तिसरा पहार. विठाल एकूण 8 प्रहर आहे. पण ज्ञानोबारे म्हणतात मोटके निमिष भरी देतो जाय. त्या भगवंताच्या चिंतना करता फक्त थोडा वेळ तुम्ही देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. सकाळी स्नान केलं ना, अगोदर देवपूजा त्या ठिकाणी करा. कपाला गंध त्या ठिकाणी लावा. भगवंताला नमस्कार करा. ज्या ओव्या असेल, श्लोक असेल, तुमच्या नित्यामध्ये हरिपाठ असेल, वाचन करा. दिवसभर आपला उद्योग त्या ठिकाणी करा. अहो काही छोटा टपरी धारक आमच्या खेडेगावामध्ये अगोदर टपरीची सफाई करतो, 4 फुलाचा हार त्या देवतेला घालतो आणि मग गिऱ्हाईक त्या ठिकाणी सुरू करतो. लाईनवरचे ट्रक ड्रायव्हर आम्ही त्या ठिकाणी बघतोय, गाडीमध्ये बसले तर अगोदर अगरबत्ती लावतात, त्या देवतेला जी असेल ते नमस्कार करतात, मग गाडी चालू करतात. गोदावरीचं पात्र आलं, नदीचं पात्र आलं, एका हातामध्ये स्टेरिंग आहे आणि एका हातामध्ये 1 रुपयाचं नाणं त्या पात्रामध्ये त्या ठिकाणी भेटतात बघा. मला वाटतं आदरणीय हरगुडे साहेबांनी यातला फार अनुभव आहे, तर त्यांच्याकडे फार ट्रका होत्या. संकट आले असतील, गोडेगावला त्यांच्या ट्रकचा त्या कालखंडामध्ये अपघात त्या ठिकाणी झाला होता, त्यातून पण त्या ठिकाणी सावरले बघा. भगवंता करता वेळ दिला, भगवान परमात्मा तुमच्या करता वेळ देतो. देवाचं भजन करायचं, देवाचं नामस्मरण करायचं. देवाला बरं वाटा म्हणून नाही, भगवंताने काही द्यावं म्हणून नाही, भगवंताने भरपूर काही दिलं ना म्हणून करावं. विठ्ठला हे नामचिंतन केलं तर पवित्र तो देह वाणे पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. वदती म्हणजे बोलणे. जो भगवंताचं नाम चिंतन, अच्युत म्हणजे भगवंताचे 1000 नाव आहे, याच्यापैकी अच्युत हे भगवंताचं नाम स्मरण आहे. ते जर केलं तर तुमचा देह पवित्र होईल, वाणी पवित्र त्या ठिकाणी होईल. पवित्रतेचा विचार केला त्याच्यामध्ये 6 प्रकार पडतात. देशतः पवित्र, कालतः पवित्र आणि कुलतः पवित्र, संस्कारतः पवित्र, संबंधता पवित्र आणि स्वरूपता पवित्र. पहिला मुद्दा देशतः पवित्र. विशिष्ट देशामध्ये जन्म होणं हे पवित्रतेचं लक्षण आहे. भारतामध्ये जन्म होणं हे पवित्रतेचं लक्षण आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ते हे तो परम भाग्याची संपत्ती. असा एकमेव देश आहे ज्याला भारत म्हटलं जातं, त्या भारताला माता म्हटलं जातं. भारत माता. जपान माता नाही, युरोप माता नाही, ऑस्ट्रेलिया माता नाही. कोणी म्हणतं असं पाकिस्तान माता की जय असं कोणी म्हणतं का? पण भारत माता की जय म्हटल्याशिवाय राहत त्या ठिकाणी नाही. का भारताला माता म्हटलं जातं? या भारतामध्ये 4 धाम आहे, अष्टविनायक आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे, सप्तपुरी आहे. या भारतामध्ये गंगा, यमुना, सरस्वती, कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा, अलकनंदा, सरस्वती आणि नर्मदा माता आहे. भारत देश पवित्र आहे. याच भारतामध्ये प्रभू रामचंद्राने अवतार घेतला आहे. याच भारतामध्ये कृष्ण परमात्माने अवतार घेतला आहे. याच भारतामध्ये
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावका महाराज सेना महाराज रोहिदास महाराज या संतांनी अवतार घेतला. म्हणून हा भारत देश पवित्र देश आहे. पवित्र ते कोण तो देश जेते हरीचे दास जन्म घेते याला म्हणतात दिशता पवित्र. दुसरा मुद्दा आहे कालकहा पवित्र. विशिष्ट कालामध्ये पवित्र. गाय जिवंत असताना पवित्र आहे, मेल्यानंतर ते अपवित्र आहे, त्याला ठेवायचं नाही, त्याचा दफनविधी त्या ठिकाणी करायचा. कुलतः पवित्र. चांगल्या कुलामध्ये जन्म होणं हे पवित्रतेचं लक्षण त्या ठिकाणी आहे. त्यानंतर संस्कारतः पवित्र. गावामध्ये आपण मारुतीची मूर्त आणतो, तो दगड आहे. ज्यावेळी त्या मूर्तीचा जलाती वास धान्यादी वास केला जातो, निस्पृह गादी ज्यांची आहे, ज्यांचं संन्यस्त जीवन आहे, अशा महात्म्याच्या असते दरबारच्या काडीनं साजूक तूप अंजन म्हणून त्या मूर्तीमध्ये घातल्या जातं. तेव्हा दिव्य दृष्टी त्या मूर्तीला त्या ठिकाणी प्राप्त होते. याला म्हणतात संस्कारतः पवित्र. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे संबंधता पवित्र. महापुरुषाचा त्या वस्तूची संबंध आला म्हणून ती वस्तू तो पदार्थ पवित्र त्या ठिकाणी झाला. नेवाशा तालुक्यामध्ये नेवाशामध्ये माणसं येतात दुर्बळ साहेब. आल्यानंतर तिथं दर्शन घेतात. कशाचं दर्शन घेतात? खांबाचं, दगडाच्या खांबाचं. तुमच्या पुणे जिल्ह्यात काय खांब कमी आहे का? त्या खांबाचं दर्शन काय घेतलं जातं? ज्ञानोबारायांचा त्या खांबाशी संबंध आला. ज्ञानोबाराने त्या खांबाला पाठ देऊन ज्ञानेश्वरी सांगितले. शके 1272 तर टीका केली ज्ञानेश्वरी दशानंद बाबा आदरे लेखको झाला. ज्ञानोबाराने ज्याच्याकडे पाठ केली ना त्याचं सुद्धा लोक दर्शन घेतात. त्याचं मंदिर झालं खांबाचं. ज्ञानोबाराने ज्याच्याकडे तोंड केलं असं त्यांचं सोनं झालं असं. विठाला विठाला विठाला. आपल्या परिसरामध्ये पुढे आळे म्हणून गाव आहे आणि तिथं रेड्याची समाधी आहे. तुमच्या गावात काय रेडे कमी होते का? एखाद्या रेड्याची समाधी झाली का? एखाद्या नंदीची समाधी झाली का? त्या रेड्याची समाधी का झाली? का त्या रेड्याच्या समाधी लोक दर्शन घेतात? ज्ञानोबारायांचा त्या रेड्याशी संबंध आला, हात लागला रेड्याला. याला म्हणतात संबंधता पवित्र. आणि शेवटचा मुद्दा आहे स्वरूपता पवित्र. याच्यामध्ये संत येतात बघा. या भूमंडळामध्ये सर्वात सोहळं जीवन, पवित्र जीवन जर कोणाचं असेल ना तर ते संतांचं आहे बघा. पवित्र सोहळी एक तीर्थ भूमंडळी, भूमंडळी भूमंडळी. हा पवित्र सोहळी
सोहळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. या भूतलावर जे पदार्थ तुम्हाला अपवित्र वाटतात ना, शास्त्राने ते पदार्थ पवित्र म्हणून सिद्ध केले. बघा श्लोक आलाय बघा, उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवकर्पणम काकविष्टा समुत्पन्ना पंचेते अति पवित्र काहा. पहिला मुद्दा सांगितला उष्ट पवित्र आहे या श्लोकामध्ये. आता साहेब उष्ट कुठं पवित्र असतं का? समजा आता पंक्ती बसल्या आणि निवेदन झालं, हे बघा तुम्ही जेवण झालं का ते ताट उचलू नका, फक्त हात धुण्याकरता हळूच उठून बाहेर निघून जा. म्हणजे मग ताट काय करायचे नाही म्हटले, त्याच ताटावर दुसरे लोक बसवायचे, ताट कमी आहे. विठाला माणसं उपाशी राहतील पण त्या पहिल्या जेवलेल्या ताटामध्ये जेवणार नाही. उष्ट तर पवित्र त्या ठिकाणी आहे, पण लक्षामध्ये घ्या कोणतं उष्ट पवित्र आहे. गावरान गाय देशी गाय तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलेली आहे. तुमचा खेडेगावाचा जन्म त्या ठिकाणी आहे. सणसवाडी हे खेडेगाव त्या ठिकाणी होतं, शहरामध्ये त्याचं रूपांतर त्या ठिकाणी झालेलं आहे. गावरान गाय माहिती आहे साहेब. त्या गावरान गायचं वैशिष्ट्य असं आहे, वासरू सोडल्याशिवाय ती गाय दूध काढून देत नाही. वासरू सोडल्या जातं, चारही स्तनाला ती गाय ती वासरू स्तनपान करतं आणि मग त्याला ओढून घेतल्या जातं आणि मग त्याने अगोदर केलेलं उष्ट दूध कासे बनतं. मग तो शेतकरी काढतो आणि तेच महापूजेला वापरतो आणि घरच्या कुटुंबाला वापरतो. म्हणजे वासराचं उष्ट आहे ते दूध, पण कसं आहे पवित्र आहे. याला म्हणतात उच्चिष्टम. दुसरं सगळं शिवनिर्माल्यम, शिवावर अर्पण केलेलं हे अपवित्र मानलं जातं. गंगेमध्ये वाहत्या प्रवाहामध्ये टाकून द्यावं, पण गंगा ही शिवावर अर्पण झालेली आहे. त्या गंगेला आपण पवित्र मानतो. पीडित पापदाब पोखित तिरीचे पादप समुद्राचा याप गंगेचे जैसे ती गंगा पवित्र आहे. नंतर तिसरं सगळं वमनम, उलटी केलेलं पवित्र आहे. भगवंताच्या पावलीच्या कृपेने आमच्याकडे गाड्या आलेल्या आहेत. आमच्या भक्त मंडळीकडे आता गाड्या आलेल्या आहेत. पण जुना कालखंड होता, अहिल्यानगरून बसलं का शिक्रापूरला उतरायचं. आपण त्या गाडीमध्ये बसावं 5 नंबरच्या सीटला आणि आपल्या पुढे 3 नंबरला एखादी नतीवाली मावशी बसलेली असावी आणि नेमकं तिला कढीभात खाल्लेला असावा आणि मग तिला गाडी लागत असावी. मग ते डावर का थांबतो का त्या ठिकाणी बघा, बाहेर खिडकीतून तोंड काढते हो आणि पोटातलं सर्व त्या ठिकाणी बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. हवेच्या वेगाने आपण मागे बसल्यामुळं सारा प्रसाद आपल्या अंगावर येतो. मग आपण म्हणतो का वा वा मावशीने किती पवित्र सोडला आपल्या अंगावर. विठाला ज्याचं घरचं ऐकत नाही कोणी ते माणसं त्या मावशीला कळत नाही का कशाला यावं, कशाला प्रवास करावा, हात तिकीट आहे म्हणून प्रवासात करत राहावा का, सारे त्याला बोलतात. म्हणजे उलटी केलेलं त्याला अपवित्र तुम्ही समजता. पण लक्षामध्ये घ्या या श्लोकामध्ये असं सांगितलं उलटी केलेलं पवित्र आहे. पण कोणतं पवित्र आहे? आपण शेतकरी माणसं आहात बघा. मधमासे सर्वांना माहिती आहे. ते मधमासे आपल्या पिढी करता एक असं पोळ बनवते त्या झाडाला, नवे नवे त्याची उपजीविका भागवण्याकरता त्या मधमाशा भराऱ्या मारत मारत फुलाकडे जातात. त्यांना कोणते फुलं चालतात, फुलातला मकरंद, फुलातला गुलकंद, फुलातला मध त्या सोडलेलं शोषण करतात. आपलं पोट त्या ठिकाणी भरवतात. आदरणीय भुजबळ साहेब त्यांचा परिवार महाराज ते पण कुटुंबासहित होते बरं का त्या ठिकाणी बघा. त्यातले काही झोपीतच होते त्या ठिकाणी बघा. पण महाराज खाली उतरले बरी कमी मध्ये आणि आम्हाला मोठा आनंद वाटला. विशेष म्हणजे त्यांचे मित्र बाळपणीचे गैनाथ महाराज यांनी चांगले मित्र त्या ठिकाणी आहे बघा. त्यांची पण भेट त्या ठिकाणी झाली. पण सज्जन को सज्जन मिले हो गए दो दो बात
चांगले माणसं चांगल्या माणसाला भेटले ना आनंद वाटतो. विठाल विठाल या भुजबळ परिवारांचा विचार केला आणि इथं येणाऱ्या सर्व आमचे महाराज मंडळी वारकरी मंडळी यांची जर सर्व यादी काढली ना तर मला वाटतं 250 ते 350 महाराजांची यादी तयार त्या ठिकाणी होईल बघा. केवळ महाराजच नाही, गुणिजय मंडळी, गायक वादक मंडळी, कलाकार मंडळी, ख्यातनाम गायक, टीव्हीवर चॅनलवर झळकलेले. मला वाटतं मागे त्यावेळेस आलो त्यावेळेस आमचे आदरणीय श्याम गोराणे, त्यांचे चिरंजीव, त्यांची कन्या, त्यांच्या सौभाग्यवती ज्योतिताई गोराणे हा परिवार या ठिकाणी आला होता आणि त्यावेळेस टीव्हीवर सर्वात त्यांचं गायन आणि वादन गाजलं होतं. विठाल विठाल काही माणसाचा सरळ प्रश्न असतो बघा नाही का. आता मग अशी आल्या आल्या आदरणीय हरगोडे साहेबांना फोन केलाय, म्हटलं 9 वाजलेले आहे, तिकडे वेळेत असणार आहे, त्यांच्या कामात ते व्यस्तता ठिकाणी असेल. आम्ही आता 2 मिनिटांमध्ये भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत पोहोचतो. ते म्हटले उजव्या हाताला उळू नका, डाव्या हाताला उळा आणि आपल्याकडे या. विठाला विठाला माणसाविषयी असणारी आस्था, असणारं प्रेम या परिसरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. मला सांगायचं मी त्या मधमाशीचं सांगत होतो, ती पोळं बनवते आणि मग ते पोटामध्ये मध शोषण करतात. गच्च पोट भरलं का त्या मधमाशा भराऱ्या मारत मारत आपल्या त्या पोळ्याकडे घरट्याकडे येतात आणि पोटात साठलेला मध उलटी करून त्या पोळ्याचे घर भरून ठेवतात बघा. तोच कांदा तयार झाला तर आपले असणारे खेडेगावातले माणसं ते मध काढतात, तोच मध महापूजेला वापरतात आणि चापून खातात. विठाला विठाला मध त्याला हनी म्हटलं जातं. तो मध म्हणजे मधमाशीची उलटी आहे, पण तो कसा आहे, तो पवित्र आहे. नंतर सांगितलं शवकरपटम, प्रेतावरचं वस्त्र. आता प्रेतावरचं वस्त्र कुठं पवित्र असतं का. एका ठिकाणची म्हातारी गेली, लांबून लांबून पाहुणे आले. 3 खांदेकरी ते फारच लांबचे होते. एक साताऱ्याचा होता, एक सोलापूरचा त्या ठिकाणी होता. ते म्हटले अहो म्हातारीच्या अंत्यविधी करतात, हे 2 पाहुणे किती लांबून आलेले आहेत. या म्हातारीच्या अंगावरच्या शाली आता मसन वाटत तुम्ही या ठिकाणी आणल्या, अशा जळून जाण्यापेक्षा या 2 पाहुण्याला घाला न द्या नाही का. मला वाटतं ते पाहुणे किती का ते वस्त्र, प्रेतावरचं वस्त्र. मला वाटतं थंडीमध्ये का करतील, पण प्रेतावरचं वस्त्र घेणार. पण लक्षामध्ये घ्या, तो कोस कीटक आहे ना, रेशीम बनवतो. आजकाल लोक त्याचं उत्पन्न त्या ठिकाणी करतात. मग बघा त्याचे आजकाल ते किडे वगैरे भेटतात. ट्रे वगैरे बनवायचं, शेडनेट बनवायचं, 2,500 रुपये किलो त्या रेशीमाचा भाव आहे. मग तो असणारा कीटक त्याच्याकरता तो असं महाराज घरट बनवतो. रेशीम त्याच्या विशिष्ट पोटातील द्रव बाहेर पडतो, त्याचं रेशीम तयार होतं, पण त्याला भान सुद्धा राहत नाही. बाहेर नेण्याकरता दरवाजा ठेवावा, तो सर्व पॅक करून घेतो तो किडा आणि आतमध्ये मरून जातो. मेला म्हणजे महाराज काय झालं, त्याचं प्रेत पडलं आणि त्याच्यावरचं वस्त्र म्हणजे रेशीम. ब्राह्मण काका त्याचं सोहळं बनवतात आणि पवित्र म्हणून पूजे करता वापरतात त्या प्रेतावरचं वस्त्र. विठाला विठाला शेवटी सांगितलं का कविष्टा समत्पन्ना पंचेती अति पवित्र काहा. कावळ्याची विष्ठा पवित्र सांगितली. आता कावळ्याची विष्ठा पवित्र, चांगले कपडे घालून आपण जर फिरायला निघालो, गावाला निघालो आणि तेवढ्यामध्ये कावळा आला आणि देह धर्म केला, माणसं म्हणतात थांबा 2 मिनिटं थांबा गाडीत नाही का काय म्हटले, मी शर्ट बदलून येतो घरून त्या ठिकाणी. बघा त्याला पवित्र मानलं जातं. दुपारी आमच्या माता माऊल्या खेडेगावामध्ये झाडाखाली जेवणाकरता थांबतात आणि मग बघा वरून कावळा येतो, देह धर्म केला तर भाकरी फेकून त्या ठिकाणी द्याव्या लागतात. पण लक्षामध्ये घ्या, कावळ्याची विष्ठा तुम्ही अपवित्र मानतात, पण श्लोकामध्ये पवित्र सांगितले. वडाचं झाड तुम्हाला माहिती आहे, पिंपळाचं झाड तुम्हाला माहिती आहे. वडाच्या झाडाला असे बारीक बारीक
बोरावाने फळं येतात, पिंपळाला सुद्धा असे बारीक बोरावाने फळं येतात, लाल बुंद फळं येतात. त्या फळामध्ये राळ्यावानी बी राहत. हे वडाचं बी आणि पिंपळाचं बी विद्यापीठ मध्ये जरी नेलं तरी ते उगवत नाही. पण हे वडाचं फळ, पिंपळाचं फळ जर कावळ्याने खाल्लं आणि कुठंतरी मंदिराच्या शिखरावर म्हणा, आपल्या घरावर म्हणा, शेताच्या बांधावर वळणावर म्हणा, त्याने देहधर्म केला ना, त्याच्यापासून वडाचा किंवा पिंपळाचा जन्म. कागाची अभिषेक जन्म पिंपळाचे, पांडव तुळासी पाहते दोष, पांडव तुळासी पाहता दोष. कागाची अभिषेक जन्म पिंपळाचा, पांडव तुळासी पाहता दोष, पांडव तुळासी पाहता दोष. कागाचे विष्टे जन्म पिंपळाचे, पांडव कुळाचे पाहता दोष. त्याच कावळ्याचे विष्टे वाटे पिंपळाचा वडाचा जन्म होतो. त्याच पिंपळाला आपले लोक मुंजाबा म्हणून पिंपळाची पूजा करतात. त्याच वडाची पूजा कोण करत? कोण करत? या लाडक्या बहिणी आहे ना, त्या वडाची पूजा कर. बरोबर ना? भुका लागल्या नाही ना? नाही का? मी तरी भुजबळ साहेबांना विचारलं का हो, कीर्तन किती वाजेपर्यंत करायचं? ते म्हटले महाराज तुम्ही फार लांबून आलात, फार दिवसांनी आलात, किती वेळचं काय विचारता? जोपर्यंत तुम्हाला चक्कर येत नाही तोपर्यंत कीर्तन करा. बऱ्याच दिवसाचे भेट नाही म्हटले त्या ठिकाणी, त्यामुळे तुम्हाला जेवढं सांगता येईल तेवढं त्या ठिकाणी सांगा. एकतर तुम्हाला चक्कर आली पाहिजे, नाहीतर समोरचे एक दोन जण बेशुद्ध झाले पाहिजे. विठ्ठल चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका. 12:15 ज्ञानदेव तुकाराम करायचा आहे आणि 12:20 तुमच्या समोर जेवणाचे पात्र झाले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ज्या वडाचा जन्म कावळ्याच्या विष्टेवाटी आहे, त्या वडाची आमच्या लाडक्या बहिणी पूजा त्या ठिकाणी करतात. काय शासन यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे बघा, नाही का? 1,500 रुपये पगार सुरू झालाय. आता म्हणतात 2,000, नंतर 2,500, 3,000, नुसतं 1,500 पगार सुरू झाला तरी काही बाया नवऱ्याच्या पाया पडा नाही. विठ्ठल हो, मार्केटमध्ये जा, सारी महिलांची गर्दी स्वामी, सारी महिलांची गर्दी. कर पैसा त्यांच्याकडे आहे ना. काही ना डोल चालू आहे, तर काही ना तो लाडक्या बहिणीचा पगार त्या ठिकाणी चालू आहे. बरं, यांना एसटी सुद्धा फुकट आहे, काही ना हाफ तिकीट त्या ठिकाणी आहे, तोही खर्च त्यांना नाही. पण इथून पुढे तुला जो व्यवसाय करायचा ना, तो महिलांच्या संबंधाने करायचा. साड्याचं दुकान म्हणा, बांगड्याचं दुकान म्हणा, लेडीज चपलाचं दुकान म्हणा, ब्युटी पार्लर म्हणा, महिलांच्या संबंधाने व्यवसाय तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारचा करायचा बघा. अहो, अहिल्यानगर मध्ये काल आम्ही थांबलो, काय त्या गल्लीमध्ये महिलांची गर्दी त्या ठिकाणी. एवढं सोनं महाग झालं तरी साऱ्या महिला मंडळ त्या ठिकाणी. एखाद्या महिलाकडे पुरुष सोबत पती असायचा बघा. म्हटलं का हो मावशी ताई, सर्वांनी एकटे आल्या, तुम्ही आपल्या पतीला सोबत आणलं? म्हटलं पिशातले जड होत्या तर म्हणून त्याला वागायला सोबत आणलं. विठ्ठल दृश्य बघितलं, 80 वर्षाचा म्हातारा आणि आपली 70 वर्षाची पत्नी तिचा हात धरला गल्लीत चालला. मला वाटलं काय यांचं प्रेम आहे या वयामध्ये. बाबाचं 80 वर्षामध्ये सुद्धा पत्नीवर एवढं प्रेम आहे, तारुण्यामध्ये किती प्रेम असेल. म्हटलं बाबा तुमचं या वयामध्ये किती प्रेम आहे म्हातारीवर, हात धरून गल्लीतून मार्केट मधून चाललात. म्हातार म्हटलं बाबा प्रेम तसलं काय नाही. म्हटले मग हात धरून कोण चालले? म्हटले म्हातारीचा हात सोडला का ती कोणत्या दुकानात घुसती. विठ्ठल वटपौर्णिमेला त्या वडाची पूजा करतात, त्याला 5 प्रदक्षिणा मारतात आणि काय मागतात तो टाळकरी मंडळी?
काय मागतात महाराज? काय मागतात? हो, 7 जन्म हे मॉडेल भेटावं. असं नवरा म्हणजे हेच मॉडेल भेटावं. 7 जन्म काय बुकिंग आहे महाराज यांची, काय बुकिंग त्या ठिकाणी. अवर असा नका. मला वाटतं त्याची जर 5 एकर जमीन असेल या शहरामध्ये आणि 40 लाख गुंठ्याचा भाव असेल, काही हरकत नाही. 7 जन्म हा पती भेटावा. त्याला जर 85 लाखाचं पॅकेज असेल, 1.5 कोटीचं पॅकेज असेल, काही हरकत नाही. 7 जन्म हा पती भेटावा. त्याचा मोठा बिझनेस असेल आणि 1 कोटीचा महिन्याला टर्नओव्हर असेल ना, काही हरकत नाही. 7 जन्म हा पती भेटावा. पण ज्याला संध्याकाळी दररोज 100 रुपये प्यायला द्यावा लागतात, ती बाई काय 7 जन्म मागते. विठाला विठाला तुम्हाला 7 जन्मच माहिती नाही. 7 जन्म म्हणजे हा एक जन्म, पुढचा एक जन्म, त्याच्या असे 7 जन्म नाही. तुम्हाला अंधारात ठेवलं त्यांनी. 7 जन्म मध्ये पतीच्या याच देहामध्ये 100 वर्षामध्ये त्याचे 7 जन्म होतात. कसे होतात? दर 12 वर्षानंतर तुमचा देह बदलतो साहेब, लक्षात घ्या बरं का. दर 12 वर्षानंतर तुमचा देह बदलतो. 12 वर्षापूर्वी मी इथं आलो होतो. तो फोटो बघा ना, आताचा फोटो बघा. माझा अतिशय बदल वाटेल तुम्हाला त्या ठिकाणी. तुम्ही सुद्धा आता फोटो काढून ठेवा आणि 12 वर्षाने पहा. नाहीतर 12 वर्षापूर्वीचा तुमचा लग्नातला फोटो पहा आणि आताचा फोटो पहा. लग्नाचा अल्बम पाहण्याकरता तेव्हाच मजा येते जेव्हा लग्नाला 12 वर्ष 24 वर्ष होतील बघा. काही उद्योग राहत नाही, काही उद्योग नाही त्या ठिकाणी. मग ती घराची सफाई करते, ती माऊली हॉल स्वच्छ करते, किचन सर्व कानाकोपरा स्वच्छ करते, बेड स्वच्छ करायला घेते, कपाट उघडते, साड्याच्या घड्या करते. आणि तेवढ्यात तिला 24 वर्षापूर्वी जे लग्न झालं ना, त्याचा अल्बम, ते पोस्ट कार्ड असणारे फोटो पाहायला मिळतात बघा. हातात झाडू खाली ठेवते, त्या सोफ्यावर बसते आणि लगेच 24 वर्षापूर्वी लग्न झालेलं ते लगेच अल्बम उघडते बघा. पहिलं पान उघडल्या लगेच ती ट्रॅक्स गाडी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, ते 2 थर्माकोलचे बदाम काढलेले कला होती त्या कालखंडामध्ये. आणि ती असणार त्या ठिकाणी गाडी आहे. दुसरं पान उलटलं, लगेच नवरदेवाचा फोटो, तो टोप घातलेला आहे, बाशिंग मारलेला आहे, सफारी घातलेली आहे, ते बूट बघितले, गुळगुळीत अशी दाढी केलेली आहे, पावडर लावलेला आहे. त्या पतीनं 24 वर्षापूर्वीचा फोटो, काळा गॉगल आहे 20 रुपयाचा, म्हणजे त्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी. आणि त्या नवरदेवाकडे पाहते फोटोतल्या, आणि पुन्हा हे ओरिजिनल त्या लिंबाच्या वटर बसलेला असतं बघा. पायजामा फाटलेला, ते बनेलेला 17चे 60 तिकडं त्या ठिकाणी भुक्षे पडलेले, नाव्याची उदारी थकली म्हणून ते दाढी वाढलेली, हातामध्ये बिडी, ते दात पिवळे झालेले. त्याच्याकडे पाहते, पुन्हा फोटोकडे पाहते, पुन्हा त्याच्याकडे पाहते बघा. फोटो मध्ये त्या कालखंडामध्ये 650 रुपयाचे बुट याने माझ्या असणाऱ्या वडिलांना घ्यायला लावले. आणि आता त्याच्याकडे पाहते तर 30 रुपयाची रबली काळी चप्पल आहे, तिच्या अंगठे तुटलेले. विठाला विठाला पुन्हा फोटोकडे पाहते, पुन्हा त्याच्याकडे पाहते. मग ती म्हणते, कोण होता असं तू, काय झाला असं तर. विठाला विठाला मला सांगायचं, दर 12 वर्षानंतर तुमचा देह बदलणार. अजून 24 वर्षाने जर भुजबळ साहेबांनी मला निमंत्रण दिलं ना, तर माझ्या हातात सुद्धा अशी काठी राहील आणि कोणाच्या तरी खांद्याला धरून इथपर्यंत येईल. विठाला विठाला 7 जन्म, दर 12 वर्षाला 1 जन्म, दर 12 वर्षात तुमचा देह बदलतो. आणि जुन्या कालखंडामध्ये पुरुषाचं लग्न वयाच्या 16व्या वर्षी व्हायचं. मुलींचं लग्न 8 वर्षाची मुलगी, पोटाला बाशिंग बांधलेले नवरदेव आपण त्या ठिकाणी बघितलेले आहे बघा. आणि मग 16 वर्षी लग्न व्हायचं आणि 12 वर्षाला 1 जन्म. 12 84 आणि 16 झाले ना 100. याच देहामध्ये तुमचे 7 जन्म होतात. 7 जन्म हा पती भेटावा. म्हणजे माझ्या प्रारब्धानं
भगवंतानं माझ्या परी जसा दिला असेल ना आता तोच असावा ही माऊल्यांची अपेक्षा असते. विठाला विठाला तुम्हाला पवित्र व्हायचं असेल ना एकच करा, हरिपाठाचे कीर्तन मुखाने त्या ठिकाणी. पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय. पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरी पाठ कीर्ते मुखे दरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. म्हणून असणार त्या ठिकाणी बोलतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. आदरणीय बाबांचा हे 11 पुण्य स्मरण. त्यांचं फोटो बघितला, कपाळाचा गंध जर बघितला असं वाटतं काय वारकरी जीवन त्या ठिकाणी होतं बघा. अनेक लोकांनी मला सांगितलं की त्यांची पुण्याई या परिवारांना त्या ठिकाणी आहे, दत्त मंदिर त्या ठिकाणी आहे, मागं अनेक लोकांचं निवासस्थानही मागं त्यांनी अशा प्रकारचं बनवलेलं आहे. मला वाटतं हे सर्व हे मागच्या जन्मीचं पुण्य त्या ठिकाणी म्हणावं. ज्यावेळेस लक्ष्मी तुम्हाला प्राप्त त्या ठिकाणी होते ना, पूर्व जन्मीचं काहीतरी पुण्य त्या ठिकाणी असावं. भूमिदाने भूमी पाळू, कनकदाने कांती निर्मळू. ज्या माणसाने मागच्या जन्मामध्ये जमीन दान केली ना, या जन्मात ते जमीनदार होतात. भूमिदाने भूमी पाळू आणि कनकदाने कांती निर्मळू. ज्यांनी मागच्या जन्मामध्ये लक्षपूर्व काय का बरं का, ज्यांनी मागच्या जन्मामध्ये गोल्ड म्हणजे सोनं दान केलेलं आहे ते या जन्मात त्यांचा कलर गोरा झाला. कनकदाने कांती निर्मळू म्हणजे ही सत्य घटना आहे. भूमिदाने भूमी पाळू, ज्यांनी जमीन दान केली ते जमीनदार झाले. ज्यांनी मागच्या जन्मामध्ये सोनं दान केलं आणि त्यांचा रंग गोरा झाला. ठरवा आता तुम्हाला जर गोर पुढच्या जन्मात व्हायचं असेल ना, तुम्हाला जर दान करायचं असेल ना, फार तर मी 1 तास थांबेल बघा. ज्यांना अंगठ्या वगैरे द्यायचा असेल ना देऊन टाका. आणि सध्या स्वस्त आहे. आजचा रेट 1,82,600 आहे. तोळा. विठाला विठाला बगल पुराण नाही, हे काय फसवेगिरी त्या ठिकाणी नाही. आमच्या भगवान शंकराचा रंग कसा आहे? भगवान शंकराचा रंग कसा आहे? नीलकंठ म्हणू नका, त्यांचा कंठ निळा आहे. निळा आहे कंठ ज्याचा असा तो नीलकंठ. पण कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. कर्पूर गौरम, भगवान शंकराचा रंग गोरा का? कुबेरानं जी असणारी लंका बनवली ती दान असणार त्या भगवान शंकरला दिली. भगवान शंकरला वाटलं हिच्या पूजा त्या ठिकाणी करावी. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवासाठी मला वेळ नाही, माझा मुलगा त्या ठिकाणी परत ऋषी येईल, 20वा ऋषी येईल. नंतर म्हणजे त्यांनाही वेळ नाही. म्हटलं काय नाही, आमचा नातू आहे रावण, रावण येईल त्या ठिकाणी. रावण ब्राह्मण त्या ठिकाणी होता. भगवान शंकराला जी लंका दान भेटली होती ना, तिची पूजा करण्याकरता आणि रावणाला बोलवलं. काय रावण हुशार आहे. जसं सुंदर कार्यक्रम असला, आम्ही सुद्धा तंतोतंत कार्यक्रम करतो ना, तसं त्या रावणानं पिठी वाजत अशी सुंदर पूजा केली ना. दक्षिणा काही ठरली नव्हती, पण एवढी सुंदर पूजा केली. भगवान भोळे प्रसन्न झाले. वरमृही फारच सुंदर पूजा केली. दक्षिणा काय दिली? रावणाने सरळ सांगितलं बिचाराने, जे वाटन ती द्या, मी त्या समाधान त्या ठिकाणी नाही. काय दक्षिणा देऊ त्या ठिकाणी बघा. नाही म्हटले जी वाटन ती त्या ठिकाणी द्या. नाही म्हटले तुम्ही जी मागाल, भगवंताने सांगितलं शंकरानं ती दक्षिणा द्यायला ते देणार. म्हटले कोणती दक्षिणा देणार?
म्हटलं मग ज्या लंकेचं मी पूजा केली, वास्तुशांती केली ना, त्याचा उतारा माझ्या नावावर त्या ठिकाणी करा. समजा भुजबळ साहेबांनी आपल्या मर्सडीज गाडीमध्ये मला फिरावं. महाराज गाडी कशी वाटली? म्हटले फार छान वाटली. महाराज चिंता करू नका, मस्त कम्फर्टेबल बसा, ही गाडी तुमचीच आहे. मग आपण म्हणावं उतरा खाली, द्या आता चावी, जातो घेऊन. विठ्ठला विठ्ठला. याला व्यवहार समजला जाईल का हो? याला व्यवहार समजला जाणार. पण बोळ दैवत शिवभोळा चक्रवर्ती दिनेलंका त्या ठिकाणी बघा. मग भगवान शंकराचा रंग का गोरा आहे? एवढा सोन्याची लंका दान केली ना, मग भगवान शंकराचा रंग गोरा आहे. मला वाटतं याचा विचार निश्चित आमच्या माता मावल्या करतील बघा. विठ्ठला विठ्ठला. त्या ठिकाणी द्या. मला सांगायचं असं सुंदर चिंतन आणि तुकोब बारणे त्या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणून पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदी अच्युत सर्व काळ एकदा भगवंताचं चिंतन करा. एक 5 मिनिटांमध्ये किंवा 7 मिनिटांमध्ये आपली सेवा संपणार आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. गोपी चंदन म्हणतात. गोपींच्या पायाची धूळ एकत्र करून त्याचा लेप करून भगवंतानं आपल्या कपाला लावावा. 4 युगाचे भक्त नामदेव महाराज, सत्ययुगामध्ये प्रल्हाद होते, द्वापार युगामध्ये उद्धव होते, त्रेता युगामध्ये अंगद होते, कलियुगामध्ये नामदेव महाराज. 4 युगाचे भक्त आहे. त्या नामदेव महाराजांच्या पायाची धूळ आपल्या अंगाला लागण्याकरता स्वतः भगवान परमात्मा नामयाच्या पाठी चाले केशराज, नामयाच्या पाठी चाले केशराज, नामयाच्या पाठी चाले केशराज, नामयाच्या पाठी चाले केशराज. नामयाच्या पाठी चाले केशीराज, लागावया रज चरणेचे. म्हणून देवीची रज चरणेचे माते, धावत चालते मागे मागे. असा जो भक्त आहे ना, त्याच्या मागे काय त्या उरले वेगळे आणि एक कुणाच्या? वैकुंठ नायक जयाकंठी, ज्याच्या कंठामध्ये वैकुंठ नायक आहे. कंठाची पवित्रता हे नामघोषामध्ये असतो. पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नामघोषम, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. दान दिलं ना, आपले हात पवित्र होतात बघा. तीर्थयात्रा केली ना, तुमचे पाय पवित्र होतात. भुजबळ साहेब म्हटले का हो, तुम्ही एवढे कार्यक्रम सोडून 4 महिन्याची रजा टाकली आणि नर्मदा पायी परिक्रमा करतात. साहेबांना सांगितलं, फार जुने माणसं, माळकरी माणसं, वारकरी माणसं कीर्तन केलं तर आमच्या पाया पडतात बघा. आपल्याला एक शब्द बोलूच तर 2-4 माणसं पाया पडून त्या ठिकाणी जातात. वयोवृद्ध मंडळ यांच्या जेवढ्या साधना घडलेली आहे, आमचा एवढा अधिकार नाही त्यांनी आमच्या पाया पडावं, पण ते पडून जातात. परंतु आपले पाय जर पवित्र केले ना, मला वाटतं मला पाप तरी लागणार त्या ठिकाणी नाही. पण पायी तीर्थयात्रा केली ना, आपले पाय पवित्र होतात. आणि कंठ कशाने पवित्र होतो? तर नामघोष केला ना, तुमचा कंठ पवित्र होतो. त्या महात्म्याचे 2 शब्द ऐकण्याकरता माणसं सारे काम सोडून येतात, कारण त्यांचा कंठ पवित्र झालेला आहे. हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. म्हणून वैकुंठ नायक जया कंठी तुकोब बारे म्हणतात, जिथं देव आणि भक्ताचा संगम होईल
तिथे त्रिवेणीचा नाम ओघ तयार होतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे